ग्रामीण भागातील धामणी खोऱ्यातील कोनोली येथील लक्ष्मी आनंदा पाटील यांनी शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करून या गावातील आणि खोऱ्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्याचा आदर्श घालून दिला आहे. 2 गायींवर सुरू केलेला हा दुग्ध व्यवसाय आता 16 गायी आणि म्हशीपर्यंत पोहोचलेला आहे. वासरे संगोपनातून 6 ते 7 वासरे तयार केली आहेत. त्यांचे पती प्राथमिक शिक्षक असून शाळा सुटल्यानंतर तेही आपल्या पत्नीला मदत करतात. जनावरांचा गोठा सर्व सोयीयुक्त आहे. गोठ्यासाठी मुबलक पाणी, गोठ्यात जनावरांवर लक्ष ठेवण्यासाठी फॅन, कडबा, कटिंग मशीन, ओल्या आणि सुक्या वरणीचं नियोजन, मुक्त गोठा पद्धत, जनावरांची वैयक्तिक तपासणी आणि संगोपनाची शास्त्रीय माहिती. यामुळे त्यांना नुकसान होत नाही. प्रतिदिन 100 लिटर दूध संकलन होत आहे. महिन्याला सरासरी 80,000 रुपये होतात. त्यातील खर्च वजा करता 50% नफा राहतो. या दुग्ध व्यवसायामुळे पुरुषांबरोबरच घर चालवण्यासाठी, मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी स्त्रियांचाही मोठा वाटा असू शकतो आणि महिला तेही करू शकतात हे सिद्ध होत आहे. शेवटी लक्ष्मी पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे की आपण शेतकऱ्यांची मुले आहोत. आणि हा व्यवसाय काही वेगळा नाही. आपल्या सर्वच पूर्वजांनी गायी म्हशी सांभाळलेल्या आहेत. तर हा व्यवसाय स्वीकारून आपली आर्थिक स्थिती आपण उंचावू शकतो. योग्य नियोजन करून दुग्ध व्यवसाय करायला काहीच अडचण नाही. TV नेक्स्ट मराठीसाठी कोणोलीहून कॅमेरामन तुकाराम कांबळेसह राहुल कांबळे.